बघाच पाटीलचं काय बोलत तुम्ही बघा आणि पाटलाची जर पोर आडवी आली तर मी आहे की चला की येतो लगेच. तुमच्या जेवण ये मागे. पाटील. गावा बी पाटलाची पोरं. काय तुम्ही बरं का लय बाद आहे तुम्ही चुलत पुतणे पुलवासला करामो वरनं लोट आला तिकडून शिरक्षात पाक येऊ द्या की आत पाण्याचं तीच काय कळा पाऊस आहे पावसा पुढं काय पाऊस झालाय रात्री राव अहो ठेवा पाणी माझ ठेवा आणि बाळासाहेब सगळं पाय रात्री भयंकर पाऊस आणि आता कडक ऊन म्हणजे निसर्गाचं काय आहे करावं भयंकर पाऊस मैदानात पाऊस ना हो ना लय पाऊस झाला पण पाटील हा? तुम्हाला वयाच्या मानाने ह्या कुरबड्या शोभा देतात का काय रे काय का? झालं गाणं का माहितच नाही होय तुम्हाला हा? आ तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं माहिती पडणार सांगतो की. आ, स्वप्न पडलं का आम्हाला पाटील हा. सांगतो की सांगा स्वतःच्या रानातलं पाणी दुसऱ्याच्या रानात घालायचं दुसऱ्याच्या पिकाचं नाही नाट करायची ही जुनीच खोड आहे तुमची मग? अरे कोणी केलंय ह्यांनी ह्यांनी मी म्हणतोय का बाबानो निसर्गाचं पाणी अडवता येत नाही कोणी कुणाला हे करत नाही लोकांना म्हणतोय डुबळून टाकेल पाटलाला पाटलाला एक गाण्या अहो, अहो, बरं. रामभाऊ सांगा पुतण्याला काहीतरी हे सांगणार का तुमचं मला तो- हे ब्राझीलचे रोप तुम्ही माझं खानदान अख्खा तुरुंगात जन्माला आलं हो म्हणतोय गाण्या अहो, कवा म्हणलोय? पाटील. तुम्ही पोलीस पाटला आणि हाय बलदेव पाटील तुम्हाला दोघांना बी अडचणीची गाठी हा, लक्षात मी बरं का आता इथंच हाताखालनं काढ. हा. तुला आयुष्य गेले की तू पाणी आणि चोरून बाहुला घेणं धरा. तुमचं. बाहुला धरा. हा, बाहुला पाणी चोरून घेताव की. अरे, पाटील मला बघा, माझा राग इतका बेकार आहे ना डोक्यात जाऊ नका काय, काय, मी काय, ज्येष्ठ म्हणून तुमचा मान राहू राखते. द्या, राहू द्या. अरे त्या हाताने पुढे तुमचा ऊस निघणार नाही आता- पाणी चोरून काय निघणार आहे तुमचं अरे, अरे, भाऊ राखी हा. लावते. आता ऊस आणून काय ऊस आणून मारून कसं टाकलं. काय? भाऊ राहू द्या भाऊ राहू द्या नाही, नाही. भाऊचा राग लय वाईट आहे, मला माहिती. ऐका. ए, ए, भाऊ राहू द्या जा, माझ्यासाठी. पोरांना घेऊन ये हो बाळासाहेब हो थांबा अहो, भाऊ नको नको. सुभाषरावच्या टाक नाही टाकू दे टाकू दे खुलं. सुभाषरावच्या हा. कपड्याकडे पुढे टाक. सुभाषरावने काय केलं कशाला हाना काही चेअरमध्ये घातले त्याला. चक्की वा- चक्की पिसायला हवी तुम्हाला. थांबा पाटील. हा. सुभाषरावचं माझं कपाटलाचं माझं भांडण चालू माझ्याकडे डोक्यात हाणायला होता. अहो मी म्हणतोय भांडू नका तरी ऐका ना ते म्हटल्यावर मग तू काहीतरी असं बोलतो त्याचा मत होत माड्या रामभाऊ एक तर तुम्हाला माहितीये का अरे सोड की हात ते वेळ की अहो, मग तुमचा राग लय वाईट आहे. आणि हाणाची हिंमत नाही त्याची पडणार ना. अरे किती गंभीर घटना रात्री एवढा मोठा पाऊस झाला सगळ्यांच्या रानातलं पाणी ह्या चारेला आलं चारीवला पूल पॅक झाला बाळासाहेब त्या नळ्यातनं पाणी बसाना अक्षरशः पाणी सगळ्यांच्या घरातनं शिरलं अहो नितेच्या तर सगळे खतन हिण वाहून गेले गुडघा इतकं गोठ्यात पाणी आणि लय ताप झालाय मला लोक काय म्हणत होते माहितीये का कुठे गेलं पुढारी मत मागायला येत होतं येऊ दे का त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला पुढाऱ्यांना हिसका दाखवतो तुम्ही दोघं असता तर लका नसतं का आपल्याला फायदा झाला त्या मला बोलवायचं ना, ग्रामपंचायत मी माझं सामाजिक काम किती मोठे कोण बंद केलं आणि कुठनं बोलवतं तुम्हाला मला पाण्यात सरपंचाची पार्टी होती का तिथं अहो कोणीच नव्हतं आम्ही दोघंच होतो तुम्हाला तिथं एक सांग का रामभाऊ शेतात खापग्या डाबक्याच्या चालीतलं पाणी उपसण्यापेक्षा गोरगरीब गावातल्या गोरगरीब त्या घरातलं पाणी जर उपसलं ना 4 मताचा जोगा मिळेल ना तुम्हाला अहो, चारी- तुम्ही निवडून आले म्हणजे आम्हाला अभिमान आहे का? खरं आहे कामं माझं. केली. चारीचा पुलच ओलांडताय ना बाळासाहेब एवढं पाणी रात्री भांडणामध्ये मला काय कोणाला मत काय? मागायची नाही ती मला काही इलेक्शन लढायचं माझं खोरं आज लोकांच्या घरात पाणी शिरलं उद्या तुझ्या माझ्या घरात पाणी शिरायला माझे काय चार तांबेन 2 ताटल्या 2 फळफुटल लाटणं बेलन केलं केलं जाऊ. बरं का पडलं बरं का लोक नाराज होती बरं का रामभाऊ नाही, तुमच्यावर भाऊ, आता भाऊ. रात्री नाही, नाही. म्हणत होते येऊ दे की दारात दाखवतास का जा आणि ऐकू रे हा हे ऊस घेऊन ये. ऊस आजचा उद्या उगवून येईल का अध्यक्ष बघा हापसू हा चला चला गमेले हे घेऊन काय काय रामभाऊ, केलं पाहिजे गाण्याचं ऐकून पाय घसरू देऊ नका गावामध्ये ही बरं. लक्षात ठेवा हा. आम्ही चला, रानात घेतो, चक्कर मारू घेतो. आम्ही इथं राहणार बघून काय लय झालं. नाराज झालेला हा 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 लक्षात ठेवा हा काय करतो ना भाऊ मी घरी जाऊन भाकरी खातो आणि रानातच झोपाय जातो पाणी निघल्याशिवाय येतच नाही मी घरी कुठं झोपू काय नका मी तुमच्या बरोबर जाणार आहे ए, काय झालं आय, 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 आय. ही बघा हिथून सुरुवात आईला फुलच पडला होय रामभाऊ बाळ्या अरे ह्या पुलाच्या आडलेल्या पाण्यामुळे ताक्या गावात पाणी शिरत होत आय 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 हे पडल्यामुळे उलट पाणी बसलं पाहिजे अरे रामभाऊ अरे असलं कसलं पूल बांधला होता तो माग तोच कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं घ्यायचं ए आपण फक्त निरीक्षण केलं कसं मटेरियल वापरलं होतं आईला ह्या पुलामुळे ते पाणी वाचलं नाही तर बेकारी झाली तिला का रामभाऊ अरे सरपंचाला मेंबरला चेअरमनला अरे मी म्हणलं तो पूल पाडावं लागेल लागा पाणी इकडं काढून द्यावं लागेल तुम्हाला काय म्हणले
सरकारी पूल पाडायचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला असं म्हणली होती. पण लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं ना, पडला ते बरं झालं ना पूल. बरं झालं देवालाच काळजी, पाणी आपोआप वाहून गेलंय. नाका तोंडात गेलं असतं पाणी लोकांच्या. लय नका रामभाऊ, देवाला काळजी बरं का. काय करतो? हात पाय धुतो की. हात पाय धुतो. हातपाय तुला एक प्लॅन सांगायचा, हातपाय दुखत. कशाला प्लॅन करतो काय? तुझा प्लॅन अंगलट आण तू. नको प्लॅन काय करू, मला भाकरी खायची. मला सांगा नका त्यांना थांब. थांबायचं. अरे तुझा प्लॅन तूच कर आणि तुम्हीच मोठा श्रीमंत हा. मला जेव दे, भाकरी तुकडा खाऊ दे. प्लॅन श्रीमंतीचा नसून सामाजिक कार्याचा. आज कुणाचं सामाजिक काम करू? आपल्या सामाजिक मला कार्याचा. काम आहे का रामभाऊ आता? अरे एक काम करायचं, तू पूल कसा वाहून गेला? अरे पावसाच्या पाण्याने गेलाय वाहून. प्रेशरने वाहून गेला. मग काय? आपण काय सगळं गाव काय म्हणायचं, पूल फोडा, नाही तर घरातले पाणी वसारणार नाही. तुमच्या बापाने फोडला होता का? पण सरपंचाने शासनाचं काम आहे ते. ऐक, सरपंच पण हेच म्हणत होतं, फोडला का त्यांनी पूल? हे, कोण हात मनाने लावतंय पूल राव? वाहून गेला. आता म्हणायचं रात्रभर आम्ही जागो होतो, पूल फोडला, कुणी सहकार्य केलं नाही. कुणी फोडला? आपण ए, आता विरोध जर केला तर धपक्यातच पाण्यात वाहून घालवे. अरे पण कशासाठी उघडा? लोक म्हणतात जे कोणीच केलं नाही, ती रामभाऊनी बाळासाहेबनी केलं आणि माझ्या गणाने केलं. आणि त्याचा फायदा काय होईल आपल्याला? वाह 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 वाह. आणि इलेक्शनला त्याला फायदा नाही होणार होय. तू 30 पैसे देऊन मिळत नाही. ए, मला काय उभा राहायचं नाही राजकारणात, मला मत मला मागायचे तरी नाही. कुठं उभं राहायचंय, पण समाजकार्य. तुझ्या घरी कुणाच्या पोटचं हे समाजकार्य? तुझ्या घरी महाराष्ट्रात गाड्या येत्याल. अरे लोकांच्या घरात पाणी शिरत असताना त्या बाळूनी राबवून रस्त्यावर जागून पूल फोडला. तू बी मदत केली बघ भाऊ, नको. पेपराला लावेल का? येणार. काय बोलताय? 100% लिहून येणार होय. सासरवाडीतली माणसं बघून खुशीच वाटली. भांडवल करा, हा भांडवल करा. हे पूल आम्हीच फोडला. लोकाला का भावलाटपणा बघा करायचा? का, तुम्हाला काय कळत नाही, भाऊ आहे सगळं हँडल करायला. नाही ना. हा अरे भावला नाही अक्कल नाही. ए, माझी इतकी कोणाला अक्कल असल्याशिवाय एवढी युक्ती चालवली का? सरकारला म्हणायचं फसावं लागतो आम्हाला. हा लोकांचा अनेक जीव वाचवलेत आम्ही. आमचं हा. काय का होईना, हा. आमची माती होऊ द्यायची उन्हाची म्हणायचं. आला का? मला भाकरी खाऊ द्याला का? आला का नाही, बला का नाही. चल उचल. अरे कुणाच्या पोटचा प्लॅन केला रामभाऊला? हो, सामाजिक डेंजर कार्य. प्लॅन आहे. अयो कुठनं जायचं? चल चल चल. पेऊ नको 2 दिवस, लोकांना आपल्याला सांगावं लागल. म्हणजे प्रचार करायचा आहे ग्रामपंचायतचा. प्रचार वाटला नाही पाहिजे, इनडायरेक्ट प्रचार असतो, पण प्रचार नाही वाटला पाहिजे, सामाजिक काम वाटलं पाहिजे. भाऊ कशाला पण पडला येऊ? पहिला बघितला का कसा हो भाऊ पूल पडला, म्हणजे काय माहितीच नाही होय. काहीच माहित नाही मला. अयो भाऊ का सांगा केला काय काय आपण केलं ती. काय सांगू? सांग. काय सांगू? अहो आपलं काय सांगायचं, आपण काय काय केलंय ती. आपला भीम पराक्रम सांग, जी ठरलंय तेच सांग. कसा पूल हो, पडला, किती कष्ट घ्यावं लागलं. काहीच माहित नाही होय सचिन. अरे काय सांगायचं, रात्राच्या धिंगाणा 1300 मिलीमीटर पाऊस पडला. 1300 वर्ण शिरसण्याची अशी उधळीवून पाक पाणी, सगळं गावात पाणी शिरलं. प्रचंड लोक नुकसान झालं. रडायला लागले, बाया रडायला लागल्या. माझ्या घरी येऊन म्हणल्या, बाळो काका पाणी सगळं घरात शिरले, धान्याची पोती भिजली, हातुरनं भिजली, पोरं वाहून गेली, कोंबड्या वाहून गेल्या, बकरी वाहून गेली. मला लगेच कळवाळा आला. बर भिजतोय तेव्हा बाळ्या खोरं घेतलं. रात्री 1:30 वाजता इथं पूल पाडायला सुरुवात केली. रात्री 1:30 वाजता एकट्याने पाडला. हे आता दोघं सकाळची इथं जा जा आली. सचिन, तुला उशीर होईल. अरे. जा, 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 जा तुला उशीर होईल. बाळ्याशिवाय अरे, पर्याय जा, नाही. जा की. जा, 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 जा. कष्ट घेऊन पूल पडलेला हा. आम्ही. तुझा हीच गावात सांग. हा, नाही, नाही, काय- काय- मतं काय- कोणाला काय- द्यायची? ए, हा, मत सचिन सगळ्याला सांग. बरं का काय ठरलं होतं आपलं आणि काय सांगताय तुम्ही? हा अहो भाऊ थांबा थांबा. अहो काय झालं? अहो थांबा भाऊ. काय नाही नाही काय झालं म्हणजे काय काय झालं म्हणजे? अहो भाड्या भाऊ 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. अरे झालं काय? 2 मिनिटं थांबा, त्याला पुलात गाडू. अरे का पण करू मला फिरून बोलता? टाकू भाड्याला. काय झालं? अरे, मी- माझी तू गरीब आहे बाई. म्हणजे काय म्हणलं त्या सच्याला? आता तुम्ही म्हणला तसंच मी काय सांगितलं. आम्ही असं होय. म्हणलं होय. आम्ही तू पूल नव्हतो. पडला भाड्या एकट्याने? कोणी पडला? अहो भाऊ राहू द्या. तुम्ही म्हणलं की आपण बरोबर प्लॅन करायचा आणि सांगायचं. शोपल्यान वय तू पडला म्हणून प्लॅनिंग सांगितलं काय होतं होतं, माणसाला. प्लॅनिंग काय होतं म्हणलं आम्ही आमच्या तोंडाने कौतुक करायला नको म्हणून तुम्हाला सांगायला लावलं, तुम्ही तुमचंच कौतुक करत बसला एक होय. गोष्ट ध्यानात ठेव. अरे सांगायचंय का? मला नीट सांगा, मी माझ्या सांगतो तुला. ध्यानात येत नाही का ना? बघ, गावात पाणी शिरलेलं असताना
रामभाऊच्या मार्गदर्शनाखाली गणाला सोबत घेतला. रामभाऊ स्वतः राबत होता, बाळू राबत होता. हा पूल रातोरात पाडला. हा शासनाची पर्वा केली नाही, कायद्याची पर्वा केली नाही. म्हणलं लोक वाचले पाहिजेत, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या उदात्त हेतूने रात्रभर जागून आम्ही पूल पाडला. हा मग लोक मलाच मत देतील, तुम्हाला द्यायची नाही ती. अक्षरशः भाव त्या सचिनच्या घरात 25-30 मतं आहे ती. आणि ही बाळकाका त्याला जातात म्हणते होय रे सचिन मत कोणाला ते बी काय पण म्हणतंय बाळकाका तुम्हालाच. हा? अरे पण तुला उभं राहायचंय का? अरे भावळाटानो समजा मला सांग, एक गटा सच्याचे 30 मतं मिळेल, मला मिळेल, मी कोणाचा आहे? तुम्हाला मी कोणाचा आहे? मी कोणाचा आहे सांग की? अरे तू कुणाचाच नाही भाड्या. हा? आज ह्याचं 100 रुपये घेतलं की त्याचा जय, त्याचं घेतलं की त्याचा जय. जिकडे गुला तिकडे चांग भले भाड्या. गदारी करायचे नाही. इथं एका मताने ग्रामपंचायत पडती आणि 30-30 मतं तुमच्या कशात घालता का? प्लॅन काय ठरलाय? काय काय मला परत सांग. हे पूल पाडलाय. ह्यो पूल पडला नाही, आपण पाडलाय. असं म्हणायचं म्हणायचं पडलाय मनानेच पूल पडलाय. पण गावात असं सांगायचं रामभाऊच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आणि गणानी म्हणजे बाळासाहेबांनी आणि गणानी रात्रभर जागून पूल पाडला आणि लोकांना वाचवलं. मतासाठी खोटं बोलू नका. आज तर सच्याला ते सांगितलं ना, फक्त म्हणायचं आम्ही पाडलाय. तू सांगितलं ना पाणी शिरल्यामुळं लोक अडचणीत आल्यामुळं आम्हाला हे कष्ट करावं लागलं आणि ह्याचं भांडवल. आणि म्हणू नको त्या सच्याला म्हणा मग मत कोणाला हा असं म्हणायचं नाही. अरे पण मतासाठी खोटं बोलायचं. हा, खोटं सांगायचं नाही मतासाठी चाललंय. ते गुप्त आता नव्हतं खोटं ठेवायचं. बोलत होय. गुप्त ठेवायचं. एक काम कर गाना, ह्या भाड्या बरं मला थांबू दे. हा, हा, हा. नाही तर हो स्वतःची टिमकी वाजवल. हा, हा, हा. आणि तू एक काम कर, तू तुझ्या पद्धतीने प्रचार कर. बाळू आपण गावभर सांगू किती कष्ट करावं पण लागलं. तुमचं तुम्ही सांगा की मला सामाजिक काम हजेरी एकट्यानं घेतली ना नसतं. आता खिशात हजेरी पोरं घेतली घे. ना 500 रुपये. गणा भाऊ भाऊ असा तुमचा प्रचार